द्यायची होती म्हणून अधिसूचना काढली, हरकती बी मागितल्या. आता तुम्ही म्हणता ते टिकत नाही. आता तुम्ही दिलंच नाही तर टिकायची विषयच कुठे हे एक मला कळणार. आणखी समजा दिल्यावर विषय ना टिकायचं नाही टिकायचं. आणि मराठ्याला तुम्हाला खरं सांगू का, किती चांगलं दिलं तरी टिकूनच देत नाहीत. काही बी असू द्या तुम्ही. 16% आरक्षण दिलं राणे समितीनं, उडीलं. 13% दिलं गायकवाड समितीनं, कमिशननं, ते उडीलं. किती चांगलं. आता 10% दिले, ते उडीलं. आपली संख्या एक कमी होती बघा, लोकांची वाढ होती ना आपली कमी होती. म्हणजे आपल्याला 16ला 14ला आरक्षण दिलं तर 16%, बरोबर ना. तेव्हा लोकसंख्या 16% दिलं म्हणल्यावर किती टक्के होती? 32%. म्हणजे 32 माणसं होते थोडक्यात आपले. नंतर आता 19च्या आसपास आरक्षण दिलं होतं ते 13%. हा 13% आरक्षण दिलं होतं. म्हणजे याचा अर्थ लोकसंख्या 26%, म्हणजे 26 माणसं. 32चे 4 कमी झाले आपले, 26 आले. आता 2024ला 10%, म्हणजे 20 माणसं झाली. म्हणजे 12 माणसं कमी झाली एकूण. आपली संख्या वाढती का कमी होती? त्याला देवेंद्र फडणवीस गणेशशास्त्रज्ञ आणला कोण बा? छगन भुजबळ. कोण आहे गणेशशास्त्रज्ञ असा? माणसं वाढत का कमी होतात? लोकांची संख्या वाढते ना आमची मराठ्याची कमी होती. किती भयानक परिस्थिती आहे. यांना काही करून फक्त मराठा पुढे जाऊ द्यायचा नाही. तुम्हाला किती चांगला देव द्या, ते टिकूच देणार नाही. काही पण असू द्या. मराठ्यांचं फक्त वाटोळं आणि वाटोळच करायला लोक निघाले. यांनी ते आरक्षण घातलं, हे 10% पण जाणार. मग तुम्ही अधिसूचना काढली, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी दिली का? नाही दिली. ते पुढं बघू ना, पुढं काय होईल काय नाही होईल. आमची मागणी त्याच वेळेस होती 83 क्रमांकानुसार. म्हणजे 4 शब्द त्या मुख्यमंत्री साहेबाच्या त्या ओएसडीनं लिहून घेतलेले त्या चिवट्याने, लावालाव्या चिवट्या. हा, त्यांनाही लावालाव्या केल्यात. त्यांनी बलिदान गेलेल्या कुटुंबाचे पैसे रोखून धरलेत. इतका जातीवादी येतो. त्याला वाटतं मी मुख्यमंत्रीच झालो मुख्यमंत्र्याकडे म्हणून. सरकार बदलत असतं म्हणा, तुम्ही आमच्या कचाट्यात येशील. हा, आम्हाला माहिती आहे कोण काय काय करतं. आमचे लोक काय फोडितो, त्यांना साथ काय देतो, त्यांना संरक्षण काय पुरवितो, त्यांना सभा पत्रकार परिषदा काय घ्यायला लावतो, नाटकं करतो. बोलत वेळ आल्यावर म्हणा तोयावर बी. हा, चांगल्या चांगल्याचे हिशोब करणारा हे मराठा. तुला लय मानत होता मराठा समाज. हो, तुला लय जवळ धरलं होतं. तुला आमच्या ताटात जीव घातलेला आहे आम्ही इथं. हो, तू बलिदान, आमच्या सगळ्यात मोठं पाप तो केलं. आमच्या बलिदान गेलेल्या कुटुंबात उघड्यावर पडले, त्यांचे पैसे रोखून धरले. हा, काय करशील तू? रोखून धरशील. बदल होईल, बदला पण होईल. सुट्टी नाही, सुट्टी नाही. आपल्या मायापाशी सुट्टी नसते. मी एखाद्या माणसाच्या मागा लागलो ना, कायम मागा लागतो. ते 4 शब्द लिहून दिलेले आहेत आपण त्याच वेळेस. 83 क्रमांकाला कुणबी आहे. कुणबी आणि मराठा एकच आहे. 2004ला जी आर काढला सुशीलकुमार शिंदे सरकारनं, ते दुरुस्त करा म्हणणं आहे आमचं. मराठा आणि कुणबी एकच आहे. सरसकट द्या. ही बी 29 ऑगस्ट पासूनची मागणी. वाटल्यास भाषणं काढा मग आपले ते म्हणलेलं आहे का नाही. तसे निवेदन बी आहेत 29 ऑगस्टचे. आणि सगळ्या सोयऱ्याचं पण टिकतं ना, काही अडचण नाही टिकायला. कारण तसं कारण दिलेलं आहे. आपण प्रत्येक वेळेस काय शब्द वापरतो हे मराठ्यांनी प्रत्येक वेळेस लक्षात ठेवत जा. आमच्या व्याख्यानुसार, आमची व्याख्या त्याच्यात घ्या. अर्धीच घेतली ना अर्धी घेतली नाही. ज्या मराठ्याची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. का? त्याला का द्यायचं नोंद न सापडून? तर नोंद सापडलेल्या मराठ्याचा आणि त्याच्या सोयऱ्याचा सारखाच व्यवसाय म्हणून. आणि मग सरसकटचा बी तोच अर्थ होतो ना, का द्यायचं? तत्सम म्हणजे काय? तसाच. नोंद सापडलेल्या मराठ्याचा आणि त्याच्या सोयऱ्याचा सारखाच व्यवसाय म्हणून द्यायचं. ती बी अंमलबजावणी यांनी केली नाही. म्हणजे 2 जागेवर फसविलं. सरसकट दिलं नाही, शिंदे समितीला मुदतवाढ देऊन केलं नाही. हे 2 काम शोधायला सुरुवात नाही. 3रं, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी केली नाही. 4थं वाटोळं यांनी काय केलं? आपल्याच माणसावर ते प्रचंड हल्ला होऊन आपल्यावरच गुन्हे दाखल केले खोटे. हे 4थं काम केलं.
राज्यात लाखो पोरांवरती खोटे केसेस केल्या. आमच्या आई बहिणीला आंतरवल्यातल्या मारो किंवा राज्यातल्या मारो, ती राज्याची माता माऊली राज्यासाठी लढत होती, ती त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. हे सगळ्यात मोठं पाप देवेंद्र फडणवीसनी केलं. याच्यानंतर त्या देवेंद्र फडणवीसनी ज्या पोलिसांनी आम्हाला मारलं, 5वं काम, त्या पोलिसांना बढती दिली. बढती म्हणजे शेतकरी मराठा बांधवांना, माझ्या वृद्ध माणसाला कळत नाही म्हणून आपल्या भाषेत सांगतो, एखाद्या पोलिसाला जर बारीक नोकरी असली, आपल्याला हल्लं म्हणून देवेंद्र फडणवीसने त्यांना मोठी नोकरी दिली. इतका क्रूर गृहमंत्री, इतकं बधीर डोक्याचं पहिल्यांदा राज्याला लागला असं. मी बार सांगितलं, तू आमचा शत्रू नाही, तुला आम्ही विरोधक कधी मानलेला नाही, मारायचं कारण नाही, तू चुकीचं पाऊल टाकायला लागला.